अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराज की जय। 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे। खूप जणांचे प्रश्न आहे, काय सेवा करावी? बघा, तुम्ही 12ही महिने कोणतीही सेवा करा, मंत्रजप करा, पारायण करा, पण तुमची वाणी चांगली नाही, तुमचे कर्म चांगले नाही, तुम्ही कोणाबद्दल अपशब्द बोलत आहे आणि ईश्वराला आवाहन करत आहे, तर कधीच कोणताही ईश्वर तुम्हाला मदत करणार नाही, तुमचे होणारे कामं होणार नाही। मग आता आपला प्रश्न हा आहे की मी आपल्या सर्वांना हे सांगणार आहे की गुरुचरित्र पारायणाविषयी जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं, या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत कशा प्रकारे वाचायचं आहे। खूप जणांची इच्छा असते, मनासारखं मूल झालं पाहिजे, घरामधली दरिद्रता गेली पाहिजे, स्वतःमध्ये एक काहीतरी असं व्हायला पाहिजे स्वतःमध्ये की निगेटिव्ह विचार गेले आणि पॉझिटिव्हिटी अध्यात्माच्या मार्गे आपण लागत आहे। तो आपापला सर्वांचा प्रश्न असते। मग आता आपल्याला बघायचं आहे की जसं 7 दिवसाचं तुम्ही सारामृतचं पारायण करू शकता आणि आजकाल छोटे छोटे पुस्तक सुद्धा मार्केटला अवेलेबल आहे की खूप मोठे अध्याय आहे तर त्यांना शॉर्टकटमध्ये केलेलं आहे। तुम्ही 7 दिवस 7 पारायण करू शकता। छोटंसंच पुस्तक असतं, 1 तास लागतो तुम्हाला। तुम्ही एक टाइम उपास पकडू शकता आणि तुम्ही रोज गाई मातेला नैवेद्य चण्याची डाळ गूळ दाखवू शकता, एक टाइम उपास पकडा, फळ खाऊ शकता। जसं 18-19ला अमावस्या आहे, त्या अमावस्येच्या मध्ये पारायण करायचं नाही। मग दुसऱ्या दिवशी 20 तारखेला जसं उद्यापन येतं, महाराजांचा प्रगट दिन आहे, त्या दिवशी तुम्ही 2 वेळा पारायण करा। या आधी 17 तारखेला तुम्ही एक पारायण सकाळी करा, संध्याकाळी एक शिल्लक करा, म्हणजे आपल्याला ते कव्हर करता येईल। तुम्ही गरिबांना अन्नदान करा प्रगट दिनच्या दिवशी। आणि एक दिवस आधी बेसनाचे लाडू अत्यंत महाराजांना प्रिय होते। बेसनाचे लाडू बनवताना तुमच्या हाताच्या भाग्याच्या रेषा उमटतात। जर तुम्हाला वाटतं की हातात काहीच राहत नाही, हात सपाट आहे, माझी किस्मत चमकत नाही, मी भरपूर उपाय केले, ज्योतिषकडे गेली, भरपूर काही करत आहे, पण काहीच होत नाही आहे, स्तब्ध झालेलं आहे सगळं, तर लाडू महाराजांना देताना म्हणायचं की महाराज सगळं काही तुम्हाला माहीत आहे, माझं जीवन तुमच्यासमोर अर्पण आहे, मार्ग दाखवा। ईश्वर मार्ग दाखवतो। खूप जण म्हणतात की तुम्ही ईश्वर बघितला का? चमत्कार। हां, चमत्कार मी डोळ्यांनी बघितले आहे आणि सर्वात मेन जो कोणी मदत करतो तोच आपल्यासाठी आपला परमेश्वर असतो आणि आपलं मनच आपलं शत्रू असतं। तुम्ही 7 दिवसाचं सारामृतचं पारायण करू शकता। या एकच पारायण तुम्ही रोज एक अध्याय वाचा। खूप जणांना छोटे मुलं आहे, शक्य नाही आहे, जसं मला खूप वेळा शक्य नसते, भरपूर कामं असतात, अपॉइंटमेंट, व्हिजिटला जा, राजलक्ष्मी छोटी आहे, तर एक अध्याय मी वाचते। तुम्ही महाराजांचा तारक मंत्र म्हणा पारायण झाल्यावर 1 वेळा। महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो तुमच्या जीवनामधले संकट तारत असतो। म्हणून मी नेहमी सांगत असते, जसं होईल तसं त्याच्या म्हणजे तुमच्या मनाला पण पॉझिटिव्ह ठेवा आणि समोरच्यांना सुद्धा सांगा। या प्रकारे तुम्ही करा। 3 दिवसाचं करू शकता, या तुम्ही एका दिवसाचं सुद्धा करू शकता 20 तारखेला। हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि शेअर करा।